जय भीम, जय शिवराय, जय लवजी। आज आम्ही गणेश वाघमारे सातारा जिल्हा मातंग समाज कृती समितीच्या वतीनं आज आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सातारा शहरातील शाहू चौकातील अर्धाकृती पुतळ्याची अवमान आणि विटंबना झाली आणि सदरील विटंबना अवमान हा सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी केलेला आहे। नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या नावाखाली तो पुतळा बसवावा त्या सगळ्या प्रक्रियेवर सोबत आम्ही सगळे समाज बांधव आहोत। पण यापूर्वी तिथं जुना अर्धाकृती पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा होता, ज्याला मानवंदनेला समस्त समाज बांधव आणि सर्व साहित्यिक, विचारवंत, लेखक, शिक्षित आणि कार्यकर्त्यांची सगळी मंडळी येत होती। तो पुतळा मागचे 4 महिन्यापासून त्या ठिकाणी नाही। तो पुतळा कुठं दिलाय, कुठं चोरीला गेलाय, कुठं विकलाय मुख्याधिकाऱ्यांनी, हे आम्हाला काय कळत नाही। आणि आम्ही प्रश्न विचारतोय, जो लोकशाही संविधानानं अधिकार दिला त्यानुसार भारतीय संविधानाचं कलम 49 अन्वये मुख्याधिकारी यांनी महामानवाचा पुतळा कुठे ठेवला आहे, नेमकं काय केलं आहे, त्याची विटंबना झाली आहे। आणि तो पुतळा काढत असताना जबाबदार अधिकाऱ्याच्या निदर्शनाखाली तो पुतळा काढला गेला आहे का, त्याचा पंचनामा अहवाल कुठं आहे, त्याचं बाकीचं साहित्य कुठे सगळं, ह्या सगळ्याबाबत संभ्रम अवस्था आहे। मुख्याधिकारी पुढाकार घेऊन याबाबत खुलासा करत नाहीत। जिल्हाधिकारी त्यांचे चौकशी चालली असं महिना झालं सांगतायत। जिल्हाधिकारी त्यांना वाचवत आहेत का? लोकशाहीमध्ये आणि आत्ताच्या या व्यवस्थेमध्ये नागरिकांच्या आणि महामानवांच्या प्रश्नांना कोणी गांभीर्यानं प्रशासन घेताना दिसत नाही। म्हणून आम्ही आजपासून दिनांक 25 मार्च 2025 पासून आमरण उपोषणाला या प्रश्नासाठी बसलोय। या उपोषणाला आत्तापर्यंत आजपासून माननीय मेजी चव्हाण, त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयराव मोरे, किशोर धुमाळ, त्याचबरोबर अविनाश कुपे आणि बरेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, निकालजी गट, त्याचबरोबर संजय तात्या गाडे, रिपब्लिकन गवई गट यांनी पाठिंबा जाहीर केला आहे। आमचं म्हणणं आहे की ह्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि महामानवाच्या पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान जोपर्यंत होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील।